भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। पारंपरिक शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात येत असलेल्या खोलमारा येथील अमृत मदनकर यांनी 3 एकर शेतीत कारल्याची लागवड करीत लखपती झालेत। हे आहेत भंडारा जिल्ह्यातील खोलमारा येथील प्रगतिशील शेतकरी अमृत मदनकर। कधी आसमानी तर कधी सुलतानी दुष्काळाच्या छायेत त्यांना पारंपरिक धानाची शेती करावी लागत होती, मात्र त्यांना उत्पादन कमी आणि खर्च जास्त यायचे। मात्र या शेतकऱ्याने तीड मात्रही खचून न जाता कृषी विभागाचा सल्ला घेत पारंपरिक धान शेतीला फाटा देत बागायती शेतीकडे वळले असून 3 एकर शेतीत आधुनिक पद्धतीने कारल्याची लागवड करीत एका वर्षात तब्बल 10 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे। एवढेच नव्हे तर कारल्यासोबतच काकडी, वालाच्या शेंगा, चंदन, गाजर आणि इत्यादी पालेभाज्यांचे उत्पन्न घेत आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेत सरकारने प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांना गौरव सुद्धा केला आहे। पारंपरिक धानाची शेती करत असताना मला परवडत नव्हती आणि नव्हती परवडत, त्याच्यामुळे मी भाजीपाल्याकडे वळलो। मग भाजीपाल्याकडे अशा पद्धतीने वळलो, पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती करायची। तर मग आधुनिक शेती कशी करायची हा प्रश्न आला। तर मग तत्कालीन कृषी अधिकारी पात्रीकर सर, किशोर पात्रीकर हे मला मिळाले आणि त्यांनी मला सजेस्ट केला की आपण आधुनिक शेती कशी करायची। तर मग ड्रीप लावायला लावल्या, शासनाचे अनुदान जे आहे ते पण मिळाले आणि ड्रीपच्या माध्यमातून मी जे शेती करत आहे त्यामध्ये मला नगदी पिकाकडे वळावं लागले आणि या नगदी पिकामुळे माझ्या जीवनात बदल घडत आला आणि हा बदल असा घडला की मी लाखो रुपये पाहू शकत नव्हतो। त्यावेळी मला 3.5 एकरामध्ये, आता मी सुरुवात अर्धा एकरपासून केली पण 3.5 एकर आत्ता आहे। या 3.5 एकरामध्ये माझी 10 लाखाची उलाढाल आहे आणि 10 लाखापैकी अर्धा खर्च तर 5 लाख रुपये मला वार्षिक नफा होत आहे। आणि त्याच्यामुळे मी शेतकरी बंधूंना सांगेन की आपण खरंच भाजीपाल्याची शेती करावी। तर कडू कारल्यांनी अमृतच्या जीवनात गोडवा निर्माण केलेला आहे, तेव्हा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत बागायती शेतीकडे वळून आपल्या जीवनात गोडवा निर्माण करण्याचा आदर्श शेतकऱ्याने दिलेला आहे। तर भाजीपाल्याची शेती ही आधुनिक शेती केल्याशिवाय आपल्याला परवडत नाही हे आमच्या लक्षात आले, म्हणून धानाची शेती सोडून भाजीपाल्याकडे आपण वळलो। तर शेतकरी बांधवांना मी हेच सांगेन की आपण धानाची शेती वगळून निदान 5 एकर असेल तर 1 तरी एकर भाजीपाल्याची शेती करावा आणि ती ड्रीप आणि मल्चिंगची करावा। कारण ड्रीपचे असे फायदे आहे, जेव्हा म्हणाल तेव्हा पाणी, जेव्हा पाहिजे तेव्हा खते आणि निंदनाचा जो खर्च आहे आपला त्याच्यावरच जास्त खर्च होत आहे आणि तो खर्च वाचवण्यासाठी आपल्याला मल्चिंग लावता आली आहे। आणि ह्या मल्चिंगमुळे आपला वापसा पण असते, कमी पाणी लागते आणि पीक जोमदार असते, त्याच्यामुळे आपल्याला 20% उत्पन्नात भर पडते। आणि म्हणून शेतकरी बंधूंना असं मी सांगेन कि त्यांनी भाजीपाल्याची शेती आधुनिक तंत्रज्ञानाने करावे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।